बहादुरवाडी गावचे माजी उपसरपंच भोजराज घोरपडे यांच्यावर सत्तुरीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। वाळवा तालुक्यातील बहादुरवाडी गावचे माजी उपसरपंच भोजराज घोरपडे सरकार यांच्यावर शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला करण्यात आला। बहादुरवाडी येथील अमराई गार्डन हॉटेलमध्ये काही तरुण वाद घालत असल्याचे पाहून भोजराज घोरपडे यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला। याचाच राग मनात धरून संशयितांनी बाहेर जाऊन धारदार शस्त्रे आणली आणि पुन्हा हॉटेलमध्ये घुसत भोजराज घोरपडे यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात धारदार कोयत्याने भोजराज घोरपडे यांच्या डोक्यावर वार केला, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले। हल्ल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून फरार झाले। जखमी भोजराज घोरपडे यांच्यावर इस्लामपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले। या प्रकरणी आष्टा पोलिसांनी रोहित सुतार, अजय जाधव, साहिल हवालदार, सागर शिंदे, प्रथमेश यादव, अवधूत माळी यांच्यासह 8 जणांविरोधात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। यापैकी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरडे करत आहेत। या घटनेची माहिती मिळताच आमदार जयंतराव पाटील यांनी भोजराज घोरपडे यांची भेट घेऊन विचारपूस केली। साहेब, आम्ही सगळे पोलीस स्टेशनला जाण्यावर ठाम आहे। सगळे आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला बसणार। यातला एकही कार्यकर्ता कोण पाठीमागे येणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, सगळ्यांना अटक होत नाही, तर आम्ही सगळे पोलीस स्टेशनला जाऊन ते आंदोलन करणार। आम्हाला काय व्हायचं ते होते साहेब। आता आर्या पार आम्ही लढाई लढायचं आहे।